हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आशा करते सगळे मजेतच असाल. तर आज आई आपल्यासाठी बनवतात स्पेशल त्यांच्या हातचा वाकट्याचा रस्सा. तर चला बघूया. आज आपण थोडेसे वापटीचं सुक्क बनवूया. म्हणजे एकदम पातळ पण नाही, एकदम घट्ट पण नाही असं. हे आता वापट्या धुवायच्या आहेत ना, म्हणून गरम पाण्यात धुवायच्या. आधी 2-4 वेळा चांगले धुवून घ्यायच्या. मी गरम पाण्यात टाकते. गॅस बंद केलाय. 2-4 मिनिटं ठेवून द्यायच्या गरम पाण्यात. नंतर 2-4 वेळा परत धुवून घ्यायचं चांगलं. आता हे धुवून घेते. गरम पाण्यात ठेवलं होतं ना, ही सगळी अशी वरची सगळी घाण निघून जाते गरम पाण्याच्यामुळे. थंड पाण्यात धुतलं ना तर एवढी निघत नाही. परत आणखीन 2-3 वेळा चांगलं धुवायचं साध्या पाण्यानं. आता एकदाच गरम पाणी घेतलंय आणि धुतलंय असं नाही. आता हे साध्या पाण्यात धुते. आणखीन 2-3 वेळा साध्या पाण्यात चांगलं धुवून घेते. धुवून झालं की तुम्हाला दाखवते. आता हे चांगले 4 वेळा धुवून घेतलंय मी. आता फोडणीची तयारी करूया. आता ही वापटी आहे ना, त्याच्यासाठी आम्ही एक कांदा कापलाय, एक टोमॅटो कापलाय, एक मिरची घेतली आणि आता कैरीचा सीझन आहे ना, म्हणून कैरी घेतली. मी याच्यात 2 चमचे तेल टाकते. 2 चमचे तेल टाकले. कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आणि ही एक मिरची घेतली आहे ना, थोडंसं मीठ टाकते म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजेल. आता कांदा आणि टोमॅटो नरम पडलाय ना, आता आपण मसाले टाकून घेऊया. 2 चमचे मालवणी मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि हे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करून ठेवतो ना, त्याच्यातलं थोडंसं मी घालते ह्याच्यात. थोडंसं पाणी टाकते, चांगलं शिजवून घेऊया. आता थोडं शिजवून घेऊया आपण तेल सुटेपर्यंत. आता साईडने तेल सुटलंय ना, आता हे शिजलंय चांगलं. आता ह्याच्यात आपण कैरी आणि ह्या वापट्या, कैरी एवढी आंबट नाही आहे म्हणून मी त्यात आमचूर टाकते. त्याच्यात गरजेनुसार थोडं पाणी घालते आणि मग झाकण मारून 5-7 मिनिटं शिजू द्यायचं. आता हे गरजेनुसार पाणी टाकलंय ना, तर आता हे शिजू द्यायचं 7-8 मिनिटं, मग दाखवते शिजले की. आता हे झालं काय आपण बघूया. मागे एकदा मी ढवळून बघितलं होतं. आता झालंय. हा आंबा पण शिजलाय. ह्या कशा गावच्या वापट्या आहेत ना, त्या खारट असतात. त्या आधी थोडंसं मीठ टाकलं होतं कांद्यात आणि टोमॅटोत. मग आपण लागलं तरच टाकायचं, नाही तर कधी कधी लागत पण नाही, त्या खारट असतात ना म्हणून. आता हे झालंय असं. आपल्याला जेवढं पाहिजे असेल तेवढं पातळ घट्ट ठेवायचं, म्हणजे भाताबरोबर, भाकरी बरोबर, कशा बरोबरही खाता येतं. मग मीठ बघते. हा जसं लागेल मीठ.
आता याला एक वाफ आली की आपण गॅस बंद करूया. आता हे झालंय, मी गॅस बंद करते. लास्टला गार्निशिंग साठी छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. आईच्या हातचा स्पेशल वाकट्याचा रस्सा. नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.